मी कुठे चुकलो? त्या कार्यक्रमात आज पोचलो नाही हे चुकीचं आहे. हे आय नो, मला माहिती आहे हे चुकीचं आहे, पण आता त्या आजीची मदत केली ह्यात तर काही चूक नाहीये ना. म्हणजे आईनेच मला नेहमी सांगितलंय. मग आज तिला का राग येतो या गोष्टीचा? आज मी तिथे गेलो नसतो, त्या आजीचं काय झालं असतं? स्वतःच्या लग्नाच्या कार्यक्रमात हजर न राहता बाहेरच्या कुठल्या तरी कार्यामध्ये तू जाणं, त्याला महत्त्व देणं, हे मला अजिबात पटलेलं नाहीये. तू केलेल्या मदतीमुळे तू तुझ्याच लग्नाची आहुती द्यायची तयारी केली आहेस. नाही म्हणजे हा अपशकुनच आहे. आई अगं तुला कळतंय का, हे लग्न आपल्या घरासाठी अजिबात चांगलं नाहीये. आशूचं काहीही चुकलेलं नाहीये सीता. अगं उलट त्यानं एका गरजूला मदतच केली आहे. त्यानं केलेल्या अंत्यसंस्कारामुळे एका जीवाला मुक्ती मिळणार आहे आणि अंत्यसंस्कार करणं हे पुण्याचंच काम आहे. त्याने दिव्याला समजून घेतलं. तिचा चेहरा किती पडला होता हे बघायला तू तिथे नव्हतास आशू. यासाठी मी तुला कधीही माफ करू शकत नाही. काय झालं असं का बघतेस मला? मी तुझ्याकडं का बघते ते तुला चांगलं माहिती आहे. प्लीज हा भैयाजी, मला काही माहिती नाही. तुला माहित नाही? मी तुझ्याकडं का बघते हे तुला माहित नाही? दिव्या, तू काय मला येडी समजलीस काय ग? का डोसक्यावर पडलेली समजलीस? म्हणजे अगं इतकी निर्लज्ज असेल असं वाटलं नव्हतं ग. तुला खोटं बोलताना लाज नाही वाटत? रामभाऊनी सोनं मागितलेलं नसताना बी तू आम्हासनी सांगितलंस की 5 तोळे सोनं त्यांनी मागितलंय म्हणून. अगं किती खोटं बोलणार आहेस तू आमच्याशी. हे बघ भैयाजी, तसं काही नाही. तसं नाही मग कसं आहे? सांग की कसं आहे ते. अगं आता माझं लग्न ठरलंय ना, मग मी स्वतःचा विचार करायला नको का? आणि तुम्ही जे सोनं देणार होता त्याच्यात माझाच फायदा आहे ना, हे कळत नाहीये का तुला? तुझीच ना त्या घरात अभिमानाने वावरू शकेल. अभिमानानं वावरल, फायदा. दिव्या, तू स्वार्थी असे माहिती होतं ग, पण इतकी निर्लज्ज असेल असं वाटलं नव्हतं. भैयाजी काहीही बोलू नकोस हा. तुम्ही कोणीच माझा विचार करत नाहीये. आणि मला सांग, काय करताय तुम्ही माझ्यासाठी? काय केलंय म्हणून विचारतेस? हा, काय करताय? सगळं लग्न ते लावून देताय. उद्या जेव्हा मी त्या घरात जाईन तेव्हा मला कोणी विचारेल की तू काय आणलंयस, तर मी काय उत्तर देऊ? तुम्ही कुणीच माझ्यासाठी काहीही केलं नाहीये. सांग काय केलंय? तू काय केलंयस? आईनी काय केलंय? शिवानी काय केलं? एक मिनिट. शिवानं काय केलंय म्हणून विचारतीस तू? अगं तुला लाज वाटली पाहिजे. तुझ्यासाठी भनीनं तिथं गॅरेज घाण टाकले आणि तू विचारते शिवानं काय केलंय म्हणून? हा, मग एवढं काय केलंय? आज माझे पप्पा असते तर त्यांनीही हेच केलं असतं. त्यांनी स्वतःहून मला दागिने करून दिले असते आणि करायलाच पाहिजे. हे कर्तव्य आहे तुमचं. भैयाजी, मला नाही वाटत आहे की मी चुकीचं वागले, आणि तुला असं वाटत असेल तर ते तुझं मत आहे. मला नको सांगूस. तुझं लेक्चर देऊन झालं असेल तर तू जाऊ शकतेस. मला चेंज करायचं. लेकरा
स्वार्थी कसं असू शकतो माणूस? हे बघ, मी शब्द वंदनाला सांगणार आहे. नाही नाही आजी नको, आईला नको ते सांगू. हे बघ आई ती काय चुकीचं बोलली. बरोबर तर बोलली. पप्पा असते तर हे सगळं केलं असतं ना त्यांनी, आणि ह्याहून जास्त केलं असतं अगं. त्यामुळे मी तिचं लग्न लावून देणार. तिला हवंय ना तसं आपण लग्न लावून देऊ. पण तू हे आईला नको सांगूस प्लीज. मला हे जमायचं नाही शिवा. आजी ऐक ना, मी प्लीज म्हणते नको, माझ्यासाठी नको आईला सांगू. ती उगाच ती कटकट करेल, तिच्यावर चिडेल. कशाला हवंय हे? ठीक आहे. नाही तू आधी मला प्रॉमिस कर. आशू, आपण नेमका कसला विचार करतोय? नाही म्हणजे तू करत होता तोवर ठीक आहे, पण आता मी करतोय, पण कसला? तुझं काय? माझं काय? फील घेतोय ना तुझ्यासारखा. फील घ्यायची सिच्युएशन आहे काही? एक तर माझंच कन्फ्युजन आहे, मी चुकीचं वागलो का बरोबर वागलो, आणि तू फील घेतोस. माझ्यावर जे संस्कार केले तसे मी वागलो. हे मला आईनीच शिकवलंय की कोणी मदत मागितली की भरभरून मदत करावी, हात आखडता घेऊ नये. मी तसंच वागलो, आणि आता तीच चिडली आहे माझ्यावर. आशू, तुझं चुकलं नाही, पण वेळ चुकली. आता इतक्या महत्वाच्या क्षणी तू आपल्या घरातल्यांसोबत असणं अपेक्षित होतं ना, बरोबर आहे की नाही? तू प्रॉमिस करूनही गेला नाही, मग काकू चिडणार नाहीत का? मग बरं, या सगळ्यात जास्त कोणाला राग आला असेल माहिती? दिव्या. अरे 10 वेळा कॉल करत होती ती. म्हणून मी सांगतो की सध्या घरातल्यांना नंतर समजावू, आधी तिला समजावू. कसं समजावू? पण बावट आहे का रे? कॉल कर. नाही उचलणार. का नाही उचलणार? चिडली असेल ती माझ्यावर. अरे आशू, अशावेळी मुलींना वाटतं की मुलांनी कॉल करावा, सॉरी बोलावं, तर कर कॉल. कर. अरे पहिला कॉल कट केला म्हणजे हा छुपा मेसेज आहे की दुसरा कॉल कर. कर पटकन कॉल. सर नखरे करू नको, कॉल कर. बोल. हॅलो दिव्या, ऐक ना, आय एम रिअली सॉरी, मी नाही येऊ शकलो. मी एका सिच्युएशन मध्ये अडकलो होतो, मला त्याबद्दलच तुझ्याशी बोलायचं होतं. मला नाही बोलायचं. अगं माझं ऐकून तरी घे ना. नाही म्हणजे नाही. मग तुला कधी बोलावं असं वाटेल? मला वाटेल तेव्हा करेन मी कॉल तुला. आणि काल मला एक गोष्ट कळली आहे की तुला माझी काहीही पडलेली नाही. अगं असं नाहीये. मी तुला 10 कॉल्स केले, तुला एकही कॉल उचलता आला नाही. काय समजायचंय मी? खरं तर ना मला तुझ्याशी बोलायचंच नव्हतं. मी का फोन उचललाय मला माहिती नाही. मी शांत झाले की मी तुला कॉल बॅक करेन. बाय. हॅलो हॅलो. कट केला ना कॉल? आशू खरं सांगू का? आशू, या सगळ्यात ना त्या शिवाची चूक आहे. तिने चुकीच्या वेळी कॉल केला. हे बघ आशू, तू शिवाशी मैत्री का केली होती? कारण वस्तीत दिव्याला भेटायला जाताना अडचण येऊ नये म्हणून. पण आता ती शिवाच तुमच्या दोघांमधली अडचण झाली, असं नाही वाटत का तुला? म्हणजे बघ, आता तू वस्तीत जातोय, पण दिव्याला भेटायला नाही तर शिवाला भेटायला. तू दिव्याच्या मागे धावायला हवं, तर ती शिवा तुला तिच्या मागे पळवते.
आज हे कर उद्या ते कर, नको त्यावेळी कॉल करते. म्हणजे आशू बघ, मला शिवाचा तसा काही प्रॉब्लेम नाहीये, पण सध्याच्या परिस्थितीवर एकच उपाय आहे, तू तिच्याशी बोलणं कमी कर. कारण शिवामुळे दिव्या लांब जाते रे, आणि यात तुझं नुकसान होतंय. पटतंय ना तुला? पटतंय. आता काही करून दिव्याचा राग आधी घालवला पाहिजे. मग शिवाचं बघू नंतर. करेक्ट. त्यामुळे सध्या मिशन दिव्या. आणि समजा या दरम्यान शिवाचा कॉल आलास तर उचलायचा नाही. गुड. गुड. चल. काय काय आहे? शिवा, आम्ही सगळ्यांनी मिळून हे पैसे जमवले. पण काही झालं तरी गॅरेज वाचवलं पाहिजे. हे पैसे आम्ही चोरले नाहीयेत, आम्ही सगळ्यांनी वाचवलेले पैसे. शिवा भाई, तू बोल फक्त. आपण दिवस रात्र मेहनत करून पैसे कमवू काय रे. अरे बाबा, तुम्ही नका काळजी करू, हे गॅरेज मी जाऊ देणार नाही. पैसे दिले तर ना. आणि पैसे देणार कुठून? तू इथे काय करतोय? रिमाइंडर द्यायला आलोय. तुझ्याकडे ना फक्त 8 दिवस आहेत. किती? 8 दिवस. या 8 दिवसात तुला माझे सगळे पैसे परत करायचे. आणि जर का असं झालं नाही ना, तर या कैलास ऑटो गॅरेजचं पिंट्या शेट गॅरेज होणार. ए पिंटे शेठ, नाव बदलूची वार्ता करू नकोस, नाहीतर आम्ही तुझं नाव बदलू. घाबरलो ना भाई, घाबरलो. हा माझ आहे ना, पैसे असल्यावर दाखवायचा, आता नाही. आता बोललास ते ठीक आहे, पुन्हा जर बोलला ना तर बघच. काय बघू? तू असा मार्शल बाबा. राग आला, सोन्याला राग आला. शिवा, तुझी पोरं ना तुझ्यापेक्षा लई अति आहेत. आती बघायचं तुला, बघायचं, दाखवू का आम्ही तुला किती आती दे. नका रे, काही नका बोलू, मुद्दाम करतोय तो. आणि तुला पैसे दिल्याशी मतलब आहे ना, मग झालं तर तू जा आता. येणार पिंटे शेट येणार. एक गॅरेज घेणार गॅरेज. पिंटे शेट येणार, गॅरेज घेणार. शिवा, आता काय करायचंय? त्या पिंट्या शेटने खरंच गॅरेज घेतलं तर? अरे असं कसं घे, आपण सगळे मिळून पैसे देऊयात ना. अरे पण आपल्याकडे फक्त एकच आठवडा बाकी आहे. शिवा, एका आठवड्यात 3 लाख रुपये कुठून आणणार आहेस तू? 3 नाही 4. काय म्हणजे? म्हणजे मी 1 लाख रुपये कांता शेट कडून उधार घेतले होते. बाकीचे पैसे कुठून आणणार आहेस मग? पप्पा, तुम्हीच मला यातनं मार्ग दाखवू शकता. वंदे, अगं रामभाऊनी दिलेले पैसे नीट ठेवलेस ना तू? हो, कपाटात ठेवलेत. का? काय झालं? अगं काय नाही ग, म्हणजे मला काय म्हणायचंय, आता रामभाऊसने काय पैसे परत द्यायचे नाही, तर आपण आपले पैसे शिवाला परत देऊया. म्हणजे काय ती गॅरेज सोडून आणल ग. आई, म्हणजे मी काय म्हणते, अडी अडचणीला लागले तर असू दे ना आपल्याकडे. अगं अडीनडीला, आपल्या अडीनडीपेक्षा
शिवाची नड जास्त आहे का नाही? अगं तिनं ज्याच्याकडनं गॅरेज घाण ठेवून पैसे घेतले ते त्याला परत करून गॅरेज सोडून गेल किती. नाही बरोबर आहे तुमचं, पण आई ते आपण हप्ते देऊन पण गॅरेज सोडवू शकतो ना. आपण शिवानीला तसं सांगूया. आणि पाहिजे तर मी असंही तिला सांगते की तुला अगदी गरज लागलीच ना तर मला सांग म्हणून. बघ बाई तू, मला जे वाटलं ते मी बोलले तुझ्याशी. आता तू ठरव काय करायचं ते. अहो आई असं नाही हो, लग्न घर म्हटल्यावर काही अडीनडीला लागू शकतात ना. अचानक काही खर्च आला तर, म्हणून म्हटलं थोड्या हाताशी असतील तर बरं होईल. आई समजून घ्या ना मला. ते खरं आहे ग, पण पैसे जपून ठेव बरं का. दिव्याच्या हाताला लागू देऊ नगस. का असं का म्हणताय तुम्ही? अगं काय नाही ग, दिव्याला उगा पैसे उधळायची सवय आहे का नाही म्हणताना म्हणलं मी. नाही आई, मी सांभाळून ठेवेन ते पैसे. वंती, देव पण किती परीक्षा बघत असतो ग. जिच्यामुळे हे लगीन होणार आहे, जिनं लग्नासाठी एवढं कर्ज काढलंय, ते माझं लेकरू शिवा, तिलाच लग्नात बोलवायची नाही होय का? कसं वाटतंय सांग मला. हाय हो, माझं पण मन खातंय हो. पण त्या दिवशी होळीमध्ये जो प्रकार घडला ना, त्यानंतर शिवानी बद्दल त्यांना सांगायचं आता धाडसच नाहीये हो माझ्या. त्यात शिवानी दिव्याची बहीण आहे हे जर कळलं ना तर दिव्याच्या लग्नाचं पण अवघड होऊन बसायचं. अजून आली नाही रे ती? एवढा वाईट वागलो का मी? चिडली असेल ती खूप. आता ती आल्यावरच कळेल किती चिडली. नाही, येईल ती. आपल्याकडे वाट बघण्याशिवाय काय पर्याय? एक काम कर, कॉल कर. फोन नाही उचलणार ती. आशू कर ना, करून तर बघ. आशू, तुझा हा 7वा कॉल. पण मी 10 केले होते आणि तू एकही उचलला नाही. मग असंच कसं सोडू ना मी तुला. तू कर, तुला किती कॉल्स करायचे ते. दिव्या काय आहे हे दाखवतेस तुला आज. बघ नाही उचलत आहे. बाई मला वाटलंच, तू तिला टुल्ली दिली ना, तर ती तुला देते. अरे यार, तिने आपल्याला भेटायला बोलवलं, आता ती फोनही उचलत नाहीये, ती मेसेजला रिप्लाय करत नाहीये. काय करायचं? असं एक काम कर, तू घरी जा तिच्या, तिथे तर भेटेल. आता उशीर झालाय, खूप अंधार पडेल आता. मग अंधाराची भीती वाटते बाबूला? नाही आशू, अरे जा ना, ती इम्प्रेस होईल. हा मला लक्षात नाही आलं, सॉरी. चला तिकडे जाऊया. मी येत नाही. तुमच्या दोघांचीच पैसे, मी कशाला उगीच कबाबमध्ये हड्डी, कळतंय का? आणि जाताना काहीतरी गिफ्ट नाही. मी जाताना तिच्यासाठी सुपर मार्केट मधून काहीतरी उचलतो. बेस्ट गिफ्ट. ऑल द बेस्ट. आणि आशू, चुकूनही ती शिवा दिसली तर लांबून निघायचं, बिलकुल बोलायचं. ऑल द बेस्ट, जा. बापरे, डोळा वॉर्निंग देतोय. देवा, आधी दिव्या भेटू दे, मग काही होऊ दे. हा मी निघाले, मी येतेच, आता पोचते सांगितलं ना. हा मी आले, लगेच आले. हा मी काय म्हणते, ही गाडी दुरुस्त झाली असेल तर त्या मालकाला फोन करून सांगा आणि घेऊन जायला सांगा. ठीक आहे, मी आले जरा. अगं पण शिवा चाललंस का?
अरे ते चौकात कोणाची तरी गाडी बंद पडली, ती रिपेअर करून आले हा पटकन. ऐक ऐक शिवा, वाटलं तर आम्ही दोघं जातो, कारण तू सकाळपासून नॉन स्टॉप काम करते आणि तू थोडंसं रेस्ट घे. ऐक माझं, आम्ही दोघं जातो वाटलं तर. बरोबर बोलतोय नाही रे बाबा, असं नाही करू शकत. आपल्याला गॅरेज जर वाचवायचं असेल तर रेस्ट घेऊन चालणार नाही.